विदर्भातील पुसद तालुक्यातल्या पिंपरवाडी येथील 9 जण घरच्या ऑटोने माहूर तालुक्यातील सिंदखेड येथे 5वीच्या कार्यक्रमासाठी जात असताना वाई फाट्याजवळ ऑटो चालकाला चक्कर आल्याने ऑटो पलटी होऊन 9 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या मौजे पिंपळवाडी येथील सुदर्शन जगदीश देशमुख यांच्या ऑटो क्रमांक MH29 V8640 या ऑटोत त्यांनी परिवारातील राम चव्हाण, रवी राठोड, अनिल चव्हाण, मधुकर चव्हाण, पंचफुला राठोड, हेमाबाई चव्हाण, यशोदा चव्हाण, बेबी चव्हाण यांना घेऊन सकाळी 7 वाजता मौजे पिंपरवाडी येथून माहूर तालुक्यातील मौजे सिंदखेड येथे जाण्यासाठी निघाले असताना माहूरच्या पुढे 12 किलोमीटर अंतरावर वाई बाजार आणि अंजनखेडच्या मधील रस्त्यावर असलेल्या हनुमान मंदिराजवळ त्यांना अचानक गाडी चालवताना चक्कर आली। त्यामुळे त्यांचा ऑटोवरील ताबा सुटल्याने ऑटो रस्त्याच्या पलीकडे खड्ड्यात जाऊन आदळला। झालेल्या अपघातात वरील 9 जण गंभीर जखमी झाले। झालेला अपघात बघून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी 108 क्रमांकावर दूरध्वनीवरून घटनेची कल्पना दिल्याने माहूर ग्रामीण रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। येथे डॉक्टर पूजा पवार, डॉक्टर कुसराम आदी परिचारिका, MS कनाके, वंदना पंडागडे, दत्ता पालटवार यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले। संजय घोगरेसह जयंत गिर्हे, विदर्भ न्यूज, वाई बाजार।